सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि अनेक शूर लढवय्ये जे आहेत ते या सातारा जिल्ह्यानं भारत देशाला दिलेले आहेत. आज असंच एक वेगळं उदाहरण जे आहे ते या निमित्तानं आपण मांडणार आहोत, कारण सध्या भारत पाक युद्ध परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय आणि याच धर्तीवर साताऱ्यामध्ये एक अशा कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत. त्या घरामध्ये एक काळे हे कुटुंब आहे आणि या ठिकाणीचे जे प्रसाद काळे जे आहेत ते भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. आज त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत. नुकतंच काही दिवसापूर्वी त्यांचं लग्न या ठिकाणी पार पडलं आणि आज जर पाहिलं तर आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि खरं तर लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच म्हणजे पूजेच्या दिवशीच त्यांना भारतीय सैन्य दलात बोलावून आलं आणि या ठिकाणाहून ते तात्काळ खरं तर अमृतसरला रवाना झाले. खरं तर अशावेळी आनंदाचं वातावरण आपण म्हणतो, पण अचानक बोलवणं झाल्यामुळं मात्र सर्व काही वेळासाठी अलबेल म्हणावं लागेल, कारण अचानक हा फोन आला आणि त्यानंतर घरामध्ये एकदम शांतता पसरली. मात्र खरं तर घरातल्यांचं सर्वांचंच कौतुक करावं लागेल, कारण या ठिकाणी आता आपण सर्व या ठिकाणी त्यांचं कुटुंब आहे. ह्या कुटुंबाला आज त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत, कारण खरं तर लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच त्यांना अमृतसरला जावं लागलं. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्या पत्नी आहेत. खरं तर 3 दिवसातच त्यांना जावं लागलं. काय थोडक्यात सांगशील की खरं तर 3 दिवसात तुम्हाला तुम्ही पाठवणी केली त्यांची, काय आपल्या भावना व्यक्त कराल? मला कधी असं वाटलंही नव्हतं की त्यांना ड्युटीसाठी कॉलेजला जावं लागेल. बट अचानक पुढच्या दिवशी कॉल आला की तुम्हाला युनिटमध्ये यावं लागेल. तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच गेले. आम्ही खूप काही प्लॅन केले होते, बट मी देशासाठी फर्स्ट प्रायोरिटी ठेवून मी त्यांना सपोर्ट करून त्यांना जाण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि देशासाठी फर्स्ट प्रायोरिटी मी देईन. माझ्या प्लॅन्सच्या पेक्षा मी देशासाठी फर्स्ट देईन प्रायोरिटी. याआधी म्हणजे किती दिवस लग्न आधी किती दिवस ठरलं होतं आणि किती बोलण्याचा किती योग आला, कसा स्वभाव आहे त्यांचा, काय सांगाल? जास्त आधी सुट्टी पण नव्हती फेब्रुवारीमध्ये. आता भेटलेली, बट स्वभाव छान आहे. छान. तर त्यांच्या आई पण आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. लहानपणापासून बघताय की त्यांचा स्वभाव कसा आहे? सैन्य दलाची पहिल्यापासूनच आवड आहे का? हो, त्याला पहिल्यापासूनच आवड आहे आणि त्याचं स्वप्नच होतं की मी आर्मीमध्ये हे व्हावं म्हणून. आणि त्याला पहिल्यापासून लय त्यानं हालात दिवस काढलेत. प्रत्येक वेळी रनिंगला गेला की फेल व्हायचा, काय व्हायचा, तर त्याला जास्त त्रास व्हायचा. घरी ओरडा पडायचा की तू ह्याच्यात मेरिटमध्ये बसला नाही, काय नाही. 2-3 वेळा त्याचं तसं झालं. पण परत ज्या वेळेस झालं त्यावेळेस स्वतः तो लय रडला, खूप रडला. म्हणजे त्याला सहनच झालं नाही, आनंदच त्या व्यक्त करू शकला नाही, इतका रडला मित्रासोबत. बरं, मला एक सांगा, पण हे आजचा खरं तर आनंदाचा दिवस आहे खरं की आज एक चांगलं सुनबाई तुमच्या घरी आलेले आहेत आणि आता अचानकच बोलवणं झालं, तिसऱ्या दिवशीच झालं. काय एकूणच भावना व्यक्त कराल? आनंद तर खूप होता की बाबा आता ही फिरायला जाणार होती, काय होतं, पण अचानक फोन आल्यामुळं त्याला जावं लागलं. त्यामुळं कुठलीही मुलगी आता नवीन आली घरात म्हणल्यावर नाराज राहणारच की जरा तरी, पण विलाज नव्हता, देशासाठी त्याला जावं लागलं. तुम्ही समाधानी आहात ना पण यामध्ये की? हो, मी समाधानी आहे, कारण देशासाठी तो लढतोय. नक्कीच. वडील आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. ते काय सांगाल बाबा की किती वर्ष झाली त्यांना आता या ठिकाणी सर्व्हिसला जॉईन होऊन? सर्व्हिसला जॉईन होऊन त्याला 7 वर्ष झाली आणि लग्न ठरलं. आनंदाचा क्षण होता. पूजेचा माहोल चालता, एकदम आनंद घरात चालू होता. चालू असताना त्याला अचानक फोन आला आणि तो स्वतःलाच गडबडून गेला. आम्हाला काय लगेच सांगितलं नाही त्यानं. पूजा झाल्यानंतर आम्हाला म्हणला मला जावं लागतंय. मग आम्ही त्याला मन घट्ट केलं. आम्हाला बी आनंद असताना असा त्रास एकदम ही बसला मला, शॉक. मग आम्ही त्याला आनंदानं म्हणलं देश सेवा पहिली, नंतर कुटुंब, आणि आनंदाने आम्ही त्याला जाण्यासाठी प्रोत्साहन केलं.
आत्ताची परिस्थिती काय नेमकी आत्ता जाणून आहे का त्यांच्याशी संपर्क वगैरे काय असं काय? नाही, काही फोन वगैरे काही येत नाही, काही त्यांचा संपर्क होऊ शकत नाही. त्याचा ज्यावेळी फोन येईल त्याच वेळी आम्हाला समजेल. अच्छा. ह्या ज्या आधी तुम्ही आता बघितलं होतं ही युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे असं काही वाटलं होतं का लग्नाच्या दरम्यान काही की असं परत बोलावणं वगैरे होईल असं काही? नाही, अगोदरच लग्नाच्या अगोदरच फोन आला होता की यावं लागेल, पण इतक्या लवकर लग्न झालं की लगेच फोन येईल असं वाटलं नव्हतं. खरं तर नक्कीच एक मेसेज एक चांगला म्हणावा लागेल, कारण आपण जर म्हणलं तर एका कुटुंबात सामान्य कुटुंबातील जे आहेत प्रसाद काळे जे आहेत ते सैन्य दलात भरती झाले आणि खरं तर फर्स्ट प्रायोरिटी जी आहे ती एकूणच त्यांनी जी दिलेली आहे ती आपल्या देशसेवेला दिलेली आहे. खरं तर पहिली आणि हे कुटुंबाचा पण निर्णय हाच आहे, त्यामुळं त्यांना देशसेवेला पाठवण्यात त्यांना एक मोलाचं साथ जी आहे ती कुटुंबाची मिळाली. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा.